आता बऱ्याचदा असं होतं की बिझनेस स्टार्ट होतो. खर्चाचा आणि गुंतवणुकीचा ताळमेळ लागत नाही. म्हणजे तिथं नफा अ, होण्याचा कमी चान्स आहे. तर हे खर्चाचा आणि गुंतवणुकीचे ताळमेळ कसा बसवला पाहिजे? तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉइंट आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला ऍक्च्युली. सगळा खेळ हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि इंटेलिजन्सचा आहे. हा तुम्हाला खेळता आला तर तुम्ही जिंकणार. हा खेळता नाही आला तर माणूस पर्सनल लाईफमध्ये पण फेल होतो आणि बिझनेसमध्ये पण फेल होतो. तर ह्याच्यामध्ये तुमचं मनी मॅनेजमेंट, मग तुमचे कॅश रिझर्व्ह असतील, कॅश फ्लो असेल, एक्सपेन्स ट्रॅकिंग असेल, एव्हरीथिंग शुड बी ट्रॅक प्रॉपरली. म्हणजे ह्याच्यावरती सिस्टम पाहिजे. तुम्हाला डिसिजन जे असतात हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये घेता. सगळ्यात मोठी चुकी मीही काही सुरुवातीला केलेल्या आहेत आणि बऱ्याच क्लायंटच्या बघितलेल्या आहेत. बिझनेस मधला पैसा बऱ्याच वेळा पर्सनल हवस, पर्सनल एन्जॉयमेंट, पर्सनल ड्रीम्स सुरुवातीच्या काळामध्ये तिकडचा पैसा इकडं घालवतात. बऱ्याच वेळा गरज नसताना मोठ्या मोठ्या गाड्या घेणे आणि पैसा डायव्हर्ट करून मग बिझनेस अडचणीमध्ये येतो. बिझनेस अडचणीमध्ये येतो म्हणजे एम्प्लॉयची सॅलरी टायमिंगवर जात नाही, मार्केटिंगला बजेट नाही म्हणतात, बिझनेसमध्ये काही इक्विपमेंट्स असतील, आयटी डिपार्ट असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे म्हणतो कॅश फ्लो. जर बिझनेस मधून तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करताय प्लस मध्ये जर तुमचे पैसे बिझनेस तुम्हाला कमवून देतो तर पॉझिटिव्ह कॅश फ्लो. सिम्पल. मी काय फायनान्शियल एक्सपर्ट नाही पण माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगतो. बिझनेस मधून तुम्ही जेवढे पैसे टाकताय त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्या खिशामधून जात आहे तर तुमचा बिझनेस थोडासा ट्रबल मध्ये असू शकतो. ओके, ट्रबल मध्ये म्हणजे की तुम्ही 3 महिने 6 महिने सर्व्हाइव्ह करू शकता, वर्षभर सर्व्हाइव्ह करू शकता. बट तो जर कॅश हिटिंग बिझनेस असेल तर तुम्हाला ट्रॅकिंग करता आलं पाहिजे. ट्रॅकिंग करता आलं पाहिजे म्हणजे जे काही तुम्ही मार्केटिंग बजेट असेल, छोटे मोठे एक्सपेन्सेस असतील, हे सगळे तुम्हाला ट्रॅक करता आले पाहिजे. त्याचबरोबर तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे फायनान्शियल मध्ये, की तुम्हाला बाबा महिन्याचं सेल्स टार्गेट किती आहे, क्वार्टरली रेव्हेन्यू टार्गेट किती आहे, इयरली रेव्हेन्यू टार्गेट किती आहे. गोल सगळे सेट करतात की एवढा बिझनेस मोठा करायचा, पण गोल गेटिंग प्लॅन म्हणजे ते गोल अचीव्ह करायचा प्लॅन कमी लोकांकडे असतो. मग तुम्हाला किती प्रोडक्ट विकावं लागतील, किती लीड लागतील, किती सेल्स ऑर्डर लागतील, कुठल्या प्रोडक्टच्या किती ऑर्डर आल्या पाहिजेत, कुठल्या सर्व्हिससाठी किती क्लायंट पाहिजे, हे सगळं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन पाहिजे. ऑन पेपर, डोक्यामध्ये नाही, ऑन पेपर पाहिजे. आमच्याकडे फायनान्शियल ट्रॅकिंग सिस्टम राहते, आम्ही आपण प्रोजेक्शन वगैरे त्याला म्हणतो आपण, ते आम्ही प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक क्वार्टरच्या ऍडव्हान्स मध्ये करतो. हे केल्यानंतर पण तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन पाहिजे. मग मला डिजिटल मार्केटिंगला किती बजेट लागेल, फेसबुक ऍडचं बजेट किती लागेल, त्याच्यानंतर टूलची कॉस्ट किती येऊ शकते, एम्प्लॉयची कॉस्ट किती येऊ शकते, ऑफिस जे आहे तुमचं रेंट किती राहू शकतो, लाईट बिल किती राहील, एम्प्लॉयची सॅलरी किती राहील, जीएसटी किती जाईल, त्याचं पण तुम्हाला इन्कमिंग प्लस आउटगोइंग याचं तुमचं प्रोजेक्शन तुमच्याकडे पाहिजे आणि ते ट्रॅक केलं पाहिजे. सगळ्यात मोठी चुकी मी जर तुम्हाला मी माझ्या कम्युनिटीमध्ये प्रश्न विचारतो हा की तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट डाउनलोड करून किती वेळा बघता, तर 90% पेक्षा जास्त लोक चेकच करत नाही त्यांचे स्टेटमेंट. आले किती गेले किती त्यांना कळतच नाही. मग याच्यावरती तुमचा कंट्रोल पाहिजे. ज्याच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स, जे रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड, तेच बोलतात की सगळ्यात महत्वाचा विषय ज्याच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स आहे तो जिंकू शकतो.